राज्यातल्या सत्ता स्थापनेला झालेल्या विलंबावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपवर नाराज आहे असं बोललं जात आहे। महायुतीकडे बहुमत असताना सुद्धा आठवड्याभरानंतर सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली नाही। त्यामुळे दरम्यानच्या काळात राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। संघ भाजपवर त्यामुळेच खप्पामर्जी असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या शपथविधीची तारीखच जाहीर केली। महायुती सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त अखेर ठरला। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 1 आठवड्यानं सरकार स्थापनेची तारीख जाहीर करण्यात आली। पण दरम्यानच्या काळात बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं। त्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे। विधानसभेत भाजपनं घवघवीत यश मिळवलं। 288 पैकी तब्बल 132 जागांवर भाजपनं विजय मिळवला। बहुमताच्या आकड्याजवळ जाणारं संख्याबळ असतानाही भाजपकडून सत्ता स्थापनेला इतका वेळ का लागला, यावरून भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याचं बोललं जात आहे। या नाराजीचं कारण म्हणजे विधानसभेत मोठं संख्याबळ असतानाही भाजपनं अद्यापही विधानसभा गटनेत्याची निवड केलेली नाही। तसंच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुणाला देणार याविषयी सुद्धा उलगडा केलेला नाही। त्यामुळे गेल्या आठवडाभर संभाव्य मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात अनेक आडाखे बांधण्यात आले। जातीय समीकरणांच्या आधारावर भाजप मुख्यमंत्री ठरवणार असल्याच्या वावड्याही उठल्या आणि हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीचं मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीतल्या भाजपच्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महत्त्वाची भूमिका बजावली। निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात संघाचे कार्यकर्ते सक्रिय होते। संघाच्या मेहनतीमुळेच भाजपला मोठा विजय मिळवता आला। पण त्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार याविषयी मोठी गुप्तता पाळली गेली। मतदान करण्यामध्ये 2 गोष्टी साध्य करतो आपण। आपल्या अधिकाराचा वापर करतो आणि आपलं नागरिक म्हणून कर्तव्यही पार पाडतो। एवढी जाणीव संघाच्या कार्यकर्त्यांनी समाजामधल्या निरनिराळ्या घटकांना करून दिली की तुम्ही जा मतदान करा। मुख्यमंत्री पदाविषयी भाजपकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली। त्यामुळे संभाव्य मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात अद्यापही चर्चा सुरूच आहे। तसंच विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। संभाव्य मुख्यमंत्री पदावरून भाजपचा वेळकाढूपणा संघाला काही रुचलेला नाही। प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।